आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, आम्हाती मोठ नाडा, आम्हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलझाडा, पाणी जाते फुलझाडा, पाणी जाते फुलझाडा, शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई दुई व्याली, प्रेम जाई दुई व्याली, सावत्याने केला मळा, केला मळा, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखी याला डोळा, विठ्ठल देखी याला डोळा, विठ्ठल देखी याला डोळा, विठ्ठल 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 देखी याला डोळा, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, आमुची माळियाची जात. नागो फुलातच रमून गेली पोरगी. ए जराई, नागूला म्हणावं फुलझाडाला पाणी सोड. ए नागे, नाचतीयस काय? ताटवासनी पाणी पाज. पाजते पाजते, पाणी पाजल्या बेगर माझं ताटवास दवरला ते होय. बघा साळुंकी कशी चुरू चुरू बोलतीया. साळुंकीच ती, तुझंच सारं शिकली बोलायला. हा, तुम्हीच तिला लई लाडावून ठेवली सा. बाबा मोठ सोडा, हो सपला शिपना. दिंडी निघाली पंढरीला, पर इतक्या यारवाळीत. विठ्ठल विठ्ठल. हो, हत्तीच राहून दिसते विठ्ठल. अगं तो बघ कसा नाचतोय विठ्ठल. आता ही कोणीशी काल हिला मिळा की तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. कोण शोभा? अहो यावेळी तुम्ही इकडे कुठं? दिंडी निघाली, तुम्ही तर सहकुटुंब सर्वांच्या पुढे असायचे. हो, पण वारी बरोबर जायचं जमेनासं झालंय आम्हाला. म्हणजे अहो आरणगावची वारी म्हणजे नुसती शिलंगणाची स्वारी झाली आहे आजकाल. टाळ विणा टिळे माळा, परी नाही भक्ती माळा. शिरस्ता म्हणून चैनीनं 4 दिवस पंढरीचा रस्ता धरायचा. त्यातून यंदा आमच्या हिला कसं न्यायचं प्रश्नच आहे. 4 पावलं चालवत नाहीत तिच्यानं, म्हणून भैरू पाटलाची गाडी घेतली. पण बैलच कुणी देईना. असं असं बैल पाहिजे तुम्हाला? मग जा घेऊन ते खिलारी जोडी. खरंच घेऊन जाऊ. आहा हा, पांडुरंगच पावला. अहो
बैल दिलं सा पर आता आवताची जुपणी कशी होणार? बिचारी दुबळी म्हातारी माणसं जाऊ देत सुखानं वारीला. हो, स्वतः कंदी बी पंढरीला जायचं नाव नाही. म्हणूनच म्हटलं की निदान आपल्या बैलांतरी पंढरपूरची यात्रा आणायची घडू दे की. काय हसून गोड करताय सा? तुमचं वागणंच जगा वेगळं. बाबा बाबा मी जाऊ? कुठं? पंढरीच्या वारीला? नवा गजरा ताईकडं पालखीला फुलं व्हायला. जा बरं. अगं तू आहेस तरी कुठं? इकडं तुझा नवरा असा मरतोय. काशीबा, अरे काशीबा. आलो धनी. जी बाईजी. काशीबा. जी धनी. काशीबा. आलो धनी. काय रे इतका ओरडलो? होतास कुठं तू? मी बाईजींची तयारी करत होतो वारीची. वारी? वारीची तयारी. इकडे तिच्या नवऱ्याचा जीव चाललाय आणि बायको पंढरीच्या वारीला चालली असंच ना? काशीबा, माझी तंबोरी कुठं आहे? अहो, तुमची कुवत ओळखली म्हणून तर सासूबाईंनी मरताना ही तंबोरी माझ्या गळ्यात अडकवली. अगं पण मी असा अंथरुणाला खेळलोय. होता का तुम्हाला सारा ढोंग? ढोंग? सोंगाड्यात टाळकू त्यांनी तर टाळकं उठवलं. काशीबा, ते दार आधी बंद कर. काशीबा, माझ्या चिपळा दे आधी. दे दे तिला तंबोरी, चिपळ्या, टाळ, मास, सारं सारं दे. काशीबा, हे कपडे फरफडशील. काशीबा, भरू नको कपडे. जायचं नाही वारीला. काशीबा, भर कपडे, मी जाणार. काशीबा, मी सांगतो जायचं नाही. मी सांगते मी जाणार. कदार मी बघ बघ तुझं ते फुटकं थोबाड त्या आरशात. बरं बरं, दिसलं पाणी. काशीबा, माझ्या पाण्याच्या तांब्याला दोरी लाव. लावतो ना. बाजूला वा, बाजूला वा. आल्या. पांडुरंग पांडुरंग. बोला गोपाळ कृष्ण महाराज की. आज गजरातही नेहमीसारखं दिसत नाहीत बाई. कोणीतरी सांगा हो सांगा, जीवलग मिळेल कोठे, प्रभू तो मिळेल कोठे. माझा जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभू तो मिळेल कोठे. सांगा हो सांगा, शांती सुखाचा अवघा ठेवा, शांती सुखाचा अवघा ठेवा. सखा प्रीतीचा प्राण विसावा, सखा प्रीतीचा प्राण विसावा. जगी कथे आढळेल कोठे, जीवलग मिळेल कोठे. माझा प्रभू तो मिळेल कोठे. सांगा हो सांगा, कोणी सांगा हो सांगा. पळभर नाही चैन जीवासी, पळभर नाही चैन जीवासी.
भरल्या संसारी वनवासी, भरल्या संसारी वनवासी, जीवन वाटे शून्यच खोटे, जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभुत्व मिळेल कोठे, सांगा हो सांगा. चार दिसाचे इथले वसते, चार दिसाचे इथले वसते, मिसळणार मातीतच माती, मिसळणार मातीतच माती, पडे जीवाला कोडे मोठे, पडे जीवाला कोडे मोठे, जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभुत्व मिळेल कोठे, माझा जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभुत्व मिळेल कोठे, सांगा हो सांगा, कोणी सांगा हो सांगा. काय करू रे? आणि धनी मी औषध दे फेकून तिकडं. धनी धनी हो आता काय करू? बाईजी हो बाईजी ब्रह्माने टाळी लागली. अशीच पळ परत दारानं आणि सावता बाबाने इकडे पाठवून दे म्हणा असाल तसे या. अरे झालं काय आग लागला असं खवडायला? अहो झीट आली झाली असती. झीट आली तर फोड कांदा आणते हुंगाला. आणि हे बघ काशीबा, आधी 4 कांदे माझ्या पडशीत घाल, वाटेत कुणाला झीटपीट आली तर असावे. चला आत निघा. अरे काशीबा, संभाळ रे सगळं, नाहीतर बशील जाऊन त्या सावत्याच्या मळात. गजराताई, कुठं वारीला निघालात? मग काय दिसते तुला? पांडुरंग पांडुरंग. फुलाजीराव आजारी. आमच्या घरच्या पंचायती तुला नकोत. ते खरं, पण राहवत नाही बोलल्याखेरीज. पांडुरंग पांडुरंग. गजराताई, पती हा स्त्रियांचा पांडुरंग परमेश्वर आपलं कर्तव्य सोडून. बरं बरं, पुरेच शहाणपणा. चल चालता हो इथून. काय काय म्हणतोय सावत्या? अहो कपाळ, हा पाखंडी आणखी काय म्हणणार? वारीला जाऊ नका म्हणतोय. अरे वा, वारकऱ्यांना तुम्हाला उपदेश करण्यापर्यंत त्याची मजल पोचली का? छान. वारीला जाऊ नका, मग करा काय रे? काय करा? अहो दुसरं काय, उभ्या जन्मात पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका आणि सगळा जीव बायका पोरातनी शेतमळ्यात गुंतून ठेवा याच्या सारखा. इतक्या जवळ 6 कोसावर राहून सुद्धा एकदाही पंढरीला न जाणारा हा विठ्ठल भक्त तेवढा शहाणा. अन पायी वारी करणारे आम्ही वारकरी वेडे मूर्ख. शिव शिव, काय बोलता आहे? पुण्यवंत वारकरी तुम्ही, तुमच्याविषयी फार आदर आहे माझ्या मनात. कुणीही पंढरपूरला जाऊ नये, पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये असं मी कधीच म्हटलं नाही. माझं म्हणणं इतकंच की प्रपंचातलं आपलं प्राप्त कर्तव्य सोडून देवदर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं मात्र नाही. पांडुरंग पंढरपुरातच आहे आणि इथं नाही असं का आहे? जिव्हाळ्याचा भक्तिरंग, तेथे उभा पांडुरंग. अहो काय या मूर्खाशी वितंडवाद करता? चला. आलाय मोठ्या शहाण्याचा कांदा. हे कशात भरू? भरता कशात तरी.
हो धुंदिता देवळी देव हृदयाच्या रामुळी देव हृदयाच्या रामुळी नाचे विश्वाचा पसारा नाचे विश्वाचा पसारा मंगल विठ्ठलमय सारा मंगल विठ्ठलमय सारा करा प्रपंच नेटका करा प्रपंच नेटका लुटा परमार्थाचा सुखा लुटा परमार्थाचा सुखा बाबा 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 ती बघा चालली आहे दिंडी. हा आपण बी जाऊया की पालखी संग. समजी जाते पंढरीला. आपण बी जाऊया की. अगं पण हो हो बाई आपण कसं बरं जायचं आपल्याला नाही जाता येणार. ते का हा मळा असा तिथे टाकून आपण गेलो तर तर काय होईल. मळ्याचा धनी रागवेल. मळ्याचा धनी. हो हा म्हणजे तुम्हीच रागवाल होय. अगं मी नव्हे धनी धनी दुसराच आहे. दुसराच धनी आहे. हो आणि आपण त्या धन्याचे चाकर. आणि तो धनी असतोय कुठं. पंढरपूरला. त्याला विठ्ठल म्हणतात. विठ्ठल. हो कुणी त्याला पांडुरंगही म्हणतात. अगं भैया म्हणजे पंढरीच्या देवाचंच नाव आहे की त्याचं. होय होय मोठा मायाळू फार फार चांगला आहे आपला धनी. मग आता तू सांग अशा मायाळू धन्याचा हा मळा असा तिथे टाकून आपण त्याला न विचारताच गेलो पंढरपूरला तर तो आपला रागवेल की नाही. वय वय रागवल रागवल थतच राहतोय नाव का तो. चाललो रे सावता. निघालो वाटतं शोभा पंढरीला. बाबा बाबा तो धनी पंढरीला राहतोय नाव का. तूही चाललास वाटतं आई वडिलांच्या बरोबर. मी आपल्या गमतीनं आलो होतो इथं. सावता या वारीचं सगळं पुण्य तुलाच आहे बाबा. पांडुरंगाला आमचे दंडवत सांगा. आणि प्रसाद बी आणा आमासनी. हो हो हे का सांगायला हवं. विठ्ठल विठ्ठल. बरं येतो. थांबा थांबा बाई. आई देऊ. दे दे बरं. बघू बघू काय आहे ते. बघू नका जम्मत आहे. घ्या शुभा काका घ्या की. अगं पोरी कशाला आणलेस हे सगळं. तुम्हासनी नवा पंढरपूरला न्यायला. पंढरपूरला पण कुणाला. म्हणजे तुम्हासनी ठाव नाही आमच्या मायाचा धनी ततरातूया असं. इत्तर म्हणतात त्याला. त्याला त्यालाही आणलंय. देऊ ना बाबा. दे दे बरं. हे समजा आमच्या धन्यासनी द्या बर का. विसरू नका. द्याल ना. देव देव बरं. धन्यासनी माझा दंडवत सांगा. पुरे आता उतरा खाली. हा
तुझ्या सांगावा आणि तो कोणता? त्याला म्हणावं एकदा आपल्या मळ्याकडे येऊन जा बिगी बिगी. इसरू नका हा माझा सांगावा. हो हो, येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. हातच शेताच्या बांधाला. हातच शेताच्या बांधाला. वाट बघतिया इटला. वाट बघतिया इटला. सावताची पोरगी. सावताची पोरगी. येऊन जा बिगी बिगी. येऊन जा बिगी बिगी. जानबा, ओ आने वा. आओ सावताबा. जरा इकडे या रे. कुठं गावात निघालात? हा दगड काढायला जरा हात लावा रे. यो आणि दगुड. अहो तुमच्या शेतामधला म्हसोबा हो. हा होय रे, बिचारा मातीत गाडला गेला आहे. याला उचलून नीट पलीकडे बांधार ठेवूया. आम्ही नाही बा. आणि सावताबा तुम्ही बी नका हलवू. देवाची अडगळ झाली वय तुम्हासनी. अडगळ खुळे हात झाला. आम्ही खुळ आणि तू लई शहाणा. हे असलो वंगाळ काम करून आम्हासनी येडे ठरवतोस. चंद्र, गावच्या पाटलाला विचारू कोण येड आणि कोण शान ते. काय मसुबा हरवला जवा तवा येऊ सावत्या असं काय ते विपरीत करतो या. पण अगदीच कसा देवधर्म विसरलाय ग सावत्या. काय पहाड घालून मसुबा उखडला म्हणता. काय मसुबा उखडला. छे 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 छे. ह्या सावत्याने तरी अगदी कहर केला. अरे भाई भाई ठोकरला ठोकरला. अरे त्या सावत्याला म्हणावं गावातले चांगले 100 ब्राह्मण बोलावून त्या म्हसोबाची पुन्हा स्थापना कर. आणि गावच्या पाटलाचं काय डोळं मिटलं काय. आता गावावर काय काय अरिष्ट येतो या. देव जाणे ग बया. पाटील तुम्ही जाता याचा बंदोबस्त कराया हवा. तुम्ही गुमान बसा. आता ह्यो पाटील हा आणि त्यो सावत्या हाय. बघू बघू आता. पंढरपुराहून वारी परतली वाटतं. परतली, पण पटकी घेऊन परतली. पटकी. काशीबा, तुझ्या आईला झालाय वाका आणि तिला पाठीवर घेऊन शुभा पायी पायी येत आहे. आणि गाडी गाडीत आहेत गोपाळदादा आणि गजरात आहे. आईला पटकी झाली. नागू तू घरी जा कशी. मी आईला घेऊन येतो. पांडुरंग पांडुरंग. दयाळु धन्वंतरी. दयाळु धन्वंतरी. तूच एकला जगांतरी. श्रीहरी श्रीहरी. दयाळु धन्वंतरी. सृष्टी निरंतर तुझ्या कृपेची
साक्ष पटवी अंतरी दयाळू धन्वंतरी राम रावण संगरकाली राम रावण संगरकाली लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मणाला शक्ती लागली राघव सेवक हनुमंताने राघव सेवक हनुमंताने उड्डाण करुणी मनोगतीने उड्डाण करुणी मनोगतीने करतली झेलित औषधींदा अनिला द्रोणागिरी अनिला द्रोणागिरी प्रभु सेवेची ती सोन्याची प्रभु सेवेची ती सोन्याची संधी साधली खरी संधी साधली खरी श्रीहरी श्रीहरी दयाळु धन्वंतरी दयाळु धन्वंतरी भक्तावर कोपलीस का लेकरावर रुसलीस का बोल बोल काय आमची चुकी झाली गावात पटकी का भडकली गावामध्ये अनाचार होतोया बघा पाटील मर्याई स्पष्ट बोलली गावामध्ये अनाचार होतो या सावत्यानं म्हसोबा हलवला त्योच अनाचार दुसरा कंचा माझा राग भडकतोया आई आई रागावर रागावर बरोबा पाटील बरोबा समजानीच मर्याईला नमस बोला आई मरे आई रुसू न ग कोपू न ग तू आमची माता मावली घाल ग आमच्यावर मायेची सावली लेकरांचा सांभाळ कर होय होय गावावरच रिष्ट दूर कर तुला रक्ताचा मळवट भरू बकरी बकरी बकऱ्यांचा निवेद करू घरटी एक एक बकरा घरटी एक एक बकरू देऊ ग माय हरी वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले हरी वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले काम काज हातचे टाकुने गोकुळ अवघे नाचत हरकुने मुरलीच्या काने मने भरले वाजवी मंजुळ मुरली बाई मुरली नेताहन हरले तानुल्यास पाजत पुणे गवळण तानुल्यास पाजत पुणे गवळण मुरलीने बाबर
धन्य ती मुरली आणि धन्य त्या गोपी. भक्तीचे पाझर नसतील तर ज्ञानाचे कोरडे पाषाण काय कामाचे. तेव्हा देवापाशी एवढंच मागायचं, तुझे चरणी आमचा माता सदा हो पंढरीनाथा. खंड चालो आमची वारी देह पडो तुझी द्वारी. गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद गोपाल राधे. ठाणेदार, काय गाणं, काय बोलणं, काय ज्ञान. आपलं तर देहाबान हरापलं. काय शास्त्री बुवा, ते काय विचारा. अहो, ही भक्तिगंगा अशी दुथड्या दुभंगून वाहते आहे म्हणून तर इथले शेतमळे पिकत आहेत. पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांदतायत ना. म्हणे पंढरपूरला जाऊ नका. एवढाच उपदेश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेकायला लागले ते कर्मचांडार. खरंच ठाणेदार, त्या म्हसोबा प्रकरणी सावत्याला जाब विचारायलाच पाहिजे. अहो, पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे. खासगी होता, पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे. मर्याईनच सांगितलं. खरं नाव पाटील? अभय तर सावत्याच्या म्हसोबा पायीच मर्याई कोपली आणि गावात पटकी भडाकली. अहो पण काय, या नास्तिकांना आज आपला देव फेकला, उद्या गावचे फेकून द्यायला लागेल. होय होय, अगदी बराबर. ठाणेदार, पंचामोर सावत्याचा निवाडा होया हवात. सावतावा, सावतावा, का रे बिर्या? चला बिगी बिगी. त्या हऱ्या मागाचं पोर लई हैराण झालं या. असं? चल चल. सावताबा, अहो तुम्हाला ढुंढायचं तरी कुठं कुठं. ठाणेदार बोलवत्यात तुम्हाला गुलाब. ठाणेदार, बर, पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे, जराशाने येतो म्हणावं. घाईच्या कामात आहे, जराशाने येतो. पहा, म्हणजे हा लेखाचा तेवढा कामा आणि आम्ही का सारे रिकामट्याकडे जमलो तिथं. ठीक आहे. सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया. चल उठ. लय लय भुका लागल्या असतील माझ्या सोन्याला. नागू, आलो बाबा, आलो बाबा. दिसभर उन्हातानात हिंडतायसा, हातरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हासनी काळजी. अगं, दुखड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांच्या उपयोगी पडायचं नाही तर जगाच तरी कशाला माणसानं. माझा अंगरखा कुठे आहे? सावता, आहेस काय रे घरात? अरे पण ठाणेदार तिकडे आले वाटतं. जनाई, नागू, कामली अंतरापू. कशाला आली समजी टोधड भलते येळी. या ठाणेदार, या असे या मंडळी, बसा. इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली? सावता, जरुरीचं काम होतं तुझ्याकडं. खुरडा खायला आल्याचे जणू. तुला बोलावणं धाडलं. निघालोच होतो. आत्ताच बाहेर ना आलत, अजून जेवायचं बी आहेत. घ्या शास्त्री बुवा. अजून जेवायचं बी आहेत. आत्ता मग इतका वेळ काय देवपूजा चालली होती वाटतं. आमची देवपूजा अष्टोप्रहर चालूच असते. अगं नागू, त्या टोपल्या इकडे आण ना. अष्टोप्रहर देवपूजा. पहा शास्त्री बुवा, केवढा कर्मठ देवभक्त हा. काय सावता, घरात देवाची तीसभर मूर्ती तरी आहे का? म्हणे देवपूजा. आपल्यासारख्या थोर मोठ्यांची सेवा चाकरी, गोरगरिबांचा, अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमळ्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा. एकूण हा तुझा मळा म्हणजेच माझ्या देवाचा देव्हारा. आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तर यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली. नागू, ओल्या शेंगा भाजल्यात ना, मग आणखी. अहो पाटील, ठाणेदार, तुम्ही का गप बसलाय? बोला ना, माझं एकट्याच तोंड चाललंय. अहो यांचंही तोंड चाललंच आहे की. समर्थ हवी बोलायला. मुद्द्यावर या लवकर. मुद्द्याला हात घालतो की. ठाणेदार,
सावता, तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास. तू म्हसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली. हसतोस काय? मर्याईने सुद्धा हे सांगितलं. खरंच? पण माझ्या शेतातला म्हसोबा गावावर कशाला कोपेल? तो कोपलाच तर माझ्यावर कोपेल. पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान. आत्ताच्या आता पहिल्या जागी म्हसोबा ठेव आणि प्रायश्चित्त म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे. का गप्प का? पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीस वाटतं. सावता, गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा. पण ह्यो तुझा हेकाडपणा आता आम्ही नाही चालू देणार. तुला मानानं अब्रून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाचे धडे शिक. तुमच्यापासून नको तुमचे ज्ञान, नको तुमचा मान. माझे आहे मन वेगळीची. गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्यानं पंढरपूरला जा आणि पराश्चित घे. प्रायश्चित्त प्रायश्चित्त घेण्यासारखं माझ्या हातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत. आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे. आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं. काना मुळा भाजी हो, काना मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू. मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा हो, सावता म्हणे केला मळा, केला मळा. विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भारी, अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भारी हो. ठाणेदार, तुमच्या बाई म्हसोबाची बाब आम्ही खासगी मानली. पण आता हा मर्याईच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे. आता बी हो सावत्या गावातनी धुडकावू दे. मग त्यो हाय आणि गाव हाय. चार त्याचा बकर मागून छान ना. आता बघू बघू. हे खरं, पण बाबानो मुख्या जीवाना बकऱ्याला मारून कसला नैवेद्य करता? अहो पण बकरं नाही तर पैसा तरी. नाही नाही, मी पैसे सुद्धा देणार नाही. बकरं नाही आणि बकऱ्याचा पैसा बी नाही म्हणजे काय मरायला निवडच करू नका म्हणता भय. अरे चल मर्दा, 17दा काय विचारतो? समजा गाव एकीकडं ह्यो एकीकडं.
अहो असं काय केलं सा? गावाशी बराच वाकडपणा धरायचा. गाव करेल ते केलं पाहिजे आपण. गाव करेल ते केलं पाहिजे आपण. विठ्ठल विठ्ठल. सावतेचं बकरं मिळाय हो. काय बी कर. चला पाटील. चला बघू बघू आता. बाबा बाबा कशी हो बकरी वरडत्यात? पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे? पण तुम्ही का उगीच जीवाला त्रास करून घेताय सा? बसा खायला. आपली बकरी का ओरडतात? बाबा बाबा आपली भी बकरी नेली. पुढे बकरी. एक सोडून दोन. बघू आता तो सावत्या काय करतोय ते. थांबा थांबा. हात जोडतो तुम्हाला. मुक्या जीवांची हत्या करू नका. मर्याच्या तोंडातला घास करायला आलास. तेव्हा धर्माच्या कामामध्ये आड येतोय तू. ते तुम्ही वाटेल ते समजा, पण मी या पातकाचा अधर्माचा वाटेकरी होणार नाही. माझी बकरी मला द्या, मी निघालो. बकरी मिळणार नाही. मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही. वडाल त्याला बाजूला. एकदा नवस राहून पुन्हा पटकीचा आग तो मुसळावा म्हणतोस. आमची पोरं बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस. अरे काय बनवता हे. या देव माणसानं तहानभूक विसरून तुम्हा लोकांना औषध पाणी केलं. तुम्हाला आणि तुमच्या बायका मुलाला काळाच्या दारीतनं वाचवलं. अरे वाईट ठावा आहे. गुमान बाजूला हो. अरे गावचा पाटील झाल्यास म्हणून माणसात उठतोस. तुम्ही गप्पाचा सावकार. अरे बघता काय म्हणतालो. हा मोर आणि हाकलून त्याला मोडता नसते. अरे 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 मर्याईचा जाण्या बिररा. अरे हात मर्याईचा. शाबास रे मरता. गावकऱ्यानो, सावत्यानं गावाचं उघड उघड वैर पत्करलाय. गावाचं बी वैर नि देवाचं बी वैर. मर्यादेचा निवद उधळा ठेव का माणूस का राखूस. यानं आमचा देव धर्म पायाखाली तोडवला. पाटील याचा बंदोबस्त तुमच्याला होत नसेल तर. गावकऱ्यानो ऐका. आता ह्या मोर कुणी बी कसला बी संबंध सावत्याशी ठेवील
तर तो साऱ्या गावाचा दुश्मन होईल, याद रखा. बाबा बाबा आई कशा गप राहा बरं अगदी. आता धास्ती नाही. घटके शुद्धीवर येतोय पहा. आई शिवबा काका कसं झालं हे? अगं नशिबाचा भोग, दुसरं काय. पर आम्ही काय कोणाचं खातो या मन इतका दादरला ह्यांच्यावर. तुम्ही लोकांचं काही खात नाही, लोकासारखे नाही, हाच तुमचा पहिला अपराध. मनाला पटेल तेच सावता करतो, हा त्याचा दुसरा मोठा अपराध. भेकड आणि ढोंगी लोकांच्या डोळ्यात सत्शील मनुष्य खुपायचाच. घरी तरी नेलं असतं ह्यासनी. घरी नेऊन काय करशील एकली? आई आई बाबा छे हो, तेवढ्याना नाही येणार तो वठणीवर. त्याचं काळीच फाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. होय ना? मग हे बघा त्याचं काळीज, त्याचा मळा 12 महिने कसा फोफावलेला, हिरवागार, भरदार. नाहीतर तुमचे आमचे. खरंच सावत्याचा ह्यो समजा मळात जर वैरा होय. असंच करा हो, तरच त्याचं डोळं पुरतं उघडत्या. आणि त्या नास्तिकाला जगात देव दिसायला लागेल. देवच कोपलाय सावतावर. अरे म्हणताय काय बाबानो? मळा म्हणजे दुसरा त्यांचा प्राण आहे हो. काशीबा खरं काय? बघवत नाही डोळ्याने. सगळ्या शेतमळ्याची माती माती केली चांडाळाने. जनाबाई एवढंच नव्हे तर आई आई पर हे बघा, आधीच त्यांच्या जीवासनी बरं नाही. तेव्हा तुम्ही जावा आता. हात जोडते तुम्हासनी. काशीबा तू बी बोलू नको हा बाबा. इतक्यात मळा कापल्याचं सांगायचं तरी कोणी हाय खातेल ते. काश्या काश्या खरं का रे?
थांबा थांबा, कुठं चाललाय सर? असं कोणासारखं का विचारतेस? मळ्याकडे नको झाला? होय, पर शोभा काका, शोभा काका बघावं हे चाललं. सावता चाललास? हो ना, जरा उशीरच झाला. मळ्याला पाणी द्यायचं आहे. अरे पण न्यारी तरी करून जा. न्यारी? विचारा बरं, मळ्याला पाणी पाजायच्या अगोदर मी कधीतरी न्यारी केली का? तुझं राहिलं, पण नागूची न्याहारी होईपर्यंत तरी बसशील. बर. आटपा. कसं करायचं आता? आभाळच कोसळली डोक्यावर, मळ्याची नासाडी झाली. हे सांगू तरी कसे त्यास? ऐक जण, असं करू नये. या तुम्ही, मी थोपून धरते त्याला. विठ्ठला, विठ्ठला, का रे मला ही शिक्षा केली? विठ्ठला, पंढरनाथा, विठ्ठला. अहो, मला पूजा तरी करू द्याल की नाही? घ्यायच्या अगोदरच भांग चढली वाढत. गोपाळ दादा, तुमची मात्र धन्य आहे बुवा. घरदार, शेत, मळा, गुरं ढोर चढ सारो रातोरात फरशा. खूप खूप गाजवलीत मर्दुमकी. त्याला आता गाव तरी सोडला पाहिजे, नाही तर टाचा घासून प्राण तरी सोडला पाहिजे. अहो, केव्हाच प्राण सोडला त्यानं. काल चांगला अंगभर ठेचून निघालाच होता. आणि सकाळी घरादाराचा सगळा सत्यानाश झालेला बघून हप्त्यानं त्याची छातीच फुटली म्हणे. देवाचा कोप, दुसरं काय? हा म्हसोबा कशाला बरं हलवलास? मरी आईला बकर दिलं नाही. गावात राहायचं तर दिसेल त्या दगडाला देव समजून दंडवत घातला पाहिजे. नाही तरी तुझं लक्ष कमीच देवाधर्माकडं. पंढरीला जाऊन कधी विठोबाचं दर्शन देखील घेतलं नाहीस तू. एकदा ये जाऊन पंढरीला. देवाच्या दयेनं पुन्हा सगळं गाडं सुरळीत होईल. काळजी करून काय होतंय? उठ. सकाळपासून उपाशी आहेस. घे खाऊन भाकरी. देवा देवा, तू तर अगदी देवागत गप्प, बोलतच नाहीस.
तुझ्या त्या तुळशीचं कौतुक. वरचे एरंदावन मोडले ग. समजा चिस्कूट झाला या, मग त्याच काय घेऊन बसली यास? चल घे खाऊन ही भाकरी. पण बाबा बोलतच नाही तो, बघत देखील नाही भाकरीकडं. तुम्ही एवढं कळकळीनं आणतायसा, पर सांगितलं ना ती कंदी बी दुसऱ्याकडचं काय खायचं नाही. पण आम्ही काय कुणी परके आहोत? नाही, पर त्यासनी हे उमजाय हवं ना. म्हणजे सकाळपासून नागू ही उपाशीच? नागू तूही खाल्लं नाही? माझा बाबा तो तोंड कसं पार सुकून गेलंय, चिमणी वाणी झाले. चल घे खाऊन तुकडा. तू खाल्ल्याशिवाय तुझी आई कशी बरं खाईल? घे. मोठ्या माणसाचं ऐकावं लहानानी. मी भरवते तुला. बाबांनी खाल्ल्या बिगर मी नाही खाणार. पर सांगितलं ना ते नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं अन्न. अव दिसभर कसला विचार करत बसलायसा? खाऊन घ्या भाकर तुकडा. आमच्या बी तोंडात पाणी नाही कालपासनं. उठा उठा म्हणते ना. काय बायची मितकार, समाधीच लागली या जणू. तुम्ही असं आणि ती पोरगी तशी. माझंच मरण आलं या मधल्या मध्ये. बाबा असं रका भ्या वाटते होय? मला तर धनी रागवल म्हणून भिऊ नका. मी सांगन त्याला. माझ्या बाबाची यात काय बी चूक नाही. माझा बाबा तो खा खा. दुसऱ्याकडचं नवा, आपल्याच मळ्यातलाय. हे काय पोरानं खाल्ल्या बिगर आई कशी खाईल? माझा बाबा तो तोंड कसं चिमणीवाणी सुकून गेल्या. खा खा. मोठ्या माणसाचं ऐकावं लहानाने. खा. आई आई उठ, आम्ही काय खातोय बघ. तुम्ही खा की. खा की. झोप घेरे तान्या बाळा, गोविंदा गोपाळा. झोप घेरे तान्या बाळा, गोविंदा गोपाळा. झोप घेरे तान्या बाळा,
गोविंदा गोपाळा. बिगर काय करणार नुसतं नांगरून. पांडुरंगाची सेवा, पांडुरंगानं नेमून दिलेलं काम, त्याचा मला ओसाड झाला. विहीर बुजली गेली, नवी विहीर खणणार. माझा भक्तीचा मळा तो पुन्हा फुलवणार. पण हातच पाणी लागल कशावरनं? औदुंबराखाली दत्त महाराज असतात. देवाच्या दयेचा झरा इथे झुलून आहे. पर मदतीला कोण आहे का? हो, हे आपले हात, हे हात काम करू लागले की देवाचा हात धावतोच मदतीला. चला वाट हकिऱ्या, माझा हुकूम होस्तवर जर ही माणसं कोठडी बाहेर गेली तर तुझ्या पायात खोडा पडेल, याद राख. बस आता सावत्याच्या नावानं भजन करीत. पाटील पाटील, ही मस्ती बरी नव्हे. हा बघू बघू. धुवा हात पाय आणि चला खायला. जनाई, किती ग हुशार तू.
विस्कटलेला प्रपंच पसारा किती झटकन नीटनेटका केलास. मलाही माझा मळा असाच लवकर पहिल्यासारखा पिकवता आला तर काय बहार होईल. वा. अहो भोवती काय बघतायसा, वरती बघा की वाईट. घराला छप्पर तरी हाय का, सारं मोकळं. वा. आकाशाचं छप्पर, हवाच हवा आणि उजेडच उजेड. राजवाड्याची शोभा आली आपल्या चंद्रमोळी झोपडीला. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. निळ्या नभी रत्नांच्या तळपती ज्योती, भूमीतही अगणितही माणिक मोती. दाही दिशा विश्वंभर रूपच साजे, दाही दिशा विश्वंभर रूपच साजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. धुळीतून सोन्याच्या राशीच उभारू, कि मजा करू, कि मजा करू. तपावखे कष्टांचे संतोषे आचरू. आनंदे जगभारू, आनंदे जगभारू. सुख शांतीवरू. देवाचे छत्रश्री नित्य विराजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. खरा साधू सत्पुरुष, डोईवर आभाळ कोसळलं तरी बी आपल्याच रंगात रंगतूया. गड्यानो काय बी होऊ दे, सावतावाला मदत करायचीच. आपल्यासनी जीवदान दिलं या त्यानं, आजारात वाचवलं या, तेव्हा त्याचं ऋण फेडायच हो. पाटलाच्या भ्यानं तोंड अडून बसलायसा. जनाबाई आमासनी विसरलासा. विसरू कसं, कामाला चालू आहे आम्ही. लागा ना कामाला. नका नका सावताबा, नका नका. हात जोडतो तुम्हाला, तुम्ही घरी जा, इथे उभे सुद्धा राहू नका. आता तुम्हीच बघा जनाबाई. आय तर मत्तीला धावलत. मग काय, ह्यानाही आपल्याबरोबर संकटात ओढायचं. त्या बिचाऱ्या शिवबाची दशा नाही पाहिलीस. जा बाबानो, जा जा तू जा. अगं आपल्याला मदत आहे का पांडुरंगाची. पांडुरंग पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. काय गोपाळ दादा, किती उशीर लावला था. हा उचला पालखी, बोला पुंडलिक. पालखी उचलायची नाही. पालखी उचलायची नाही म्हणजे? म्हणजे काय, सालाबाद प्रमाण गजराताईंची एक गवळण इथं झालीच पाहिजे. काही इलाज नाही, भक्तांची इच्छा पुरी केलीच पाहिजे. सोड सोड ना कान्हा, मला जाऊ दे रे घरी, मला जाऊ दे रे घरी. चला ना बघूया
साजिरे यमुना तीरी मौज भारी यमुना तीरी मौज भारी कशी माये अवखळ सारे कशी माये अवखळ सारे तुझी लीला जादू रे तुझी लीला जादू रे सोड सोड नाकाला मला जाऊ दे रे घरी मला जाऊ दे रे घरी गोकुळची तू गवळण भोळी गोकुळची तू गवळण भोळी गामा धनी 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 ध गामा धनी 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 ध गामा धनी 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 ध सख्या बोलना मन मोहना परना रे राया परना रे राया बावर शीता वाया तू आत्मा में काया मी ब्रह्मच तू माया माधुरी विश्वाची माधुरी सोड सोड ना गाना सोड सोड ना गाना मला जाऊ दे घरी मला जाऊ दे घरी सापा 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 धनी 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 धारे धारे धरे पधनी धनी धनी दबा पसारे 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 मारे 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 गद्या गाधा 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 सोड सोड ना ना अहो तो पहा कर्मयोगी महापुरुष पुन्हा उद्योगाला लागलाय शुभा काका कुठे काय पुरी का चाललंय तुझ्या बापाचं नवी विहीर खणतोय वाटतं नवी विहीर खणतोय आणि एकटाच गजराताई शुभा काका कुठे मला काय ठाक तुझ्या शुभा काका मग तुम्ही पंढरीला चाललायसा ना हो मग हे एवढं पोचवायचंय आमच्या मळ्याच्या मालकाला इट्टलाला हे आमच्या मळ्यातलं दगड धोंडे माती ढेकळ बघू 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 गाजर रताळी वय वय द्या ना एवढं नेऊन हो अवश्य अवश्य ही सडकी गाजर ही कुचकी रताळी हे नाशकी फेळ ही कुचकी भाजी हे कुचके पेरू हे काय बापासारखं पोरीचंही डोकं फिरलेलं दिसतंय गजराताई तुम्ही तर नाही एवढं आणि त्या इट्टलाला सांगा काय सांगू म्हणावं मळ्याची लई नासाडी होऊन गेली एकदा येऊन जा सांगाल ना हे घ्या चल हो तिकडे रोचड कुठली कोर्टे आई ग आई बाबा आई उगी उगी माझी बाळ
उगी नागो बाबा बरं नव्हे हे तुम्ही वारकरी पंढरीला निघालात पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पांडुरंगला थाडून असल्या भावनेनं पंढरीला जाऊन तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन कसं होईल? पांडुरंगाचं दर्शन होणार नाही का रे बाबा? लहान मुलात ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही. ऐका हो ऐका, या महात्म्याचा शाप ऐका, तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही. मोठा धर्मात्मा पुण्यात्मा की नाही? चला पांडुरंग पांडुरंग पाधनिसा 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 पांडुरंग पाधनिसा पांडुरंग पाधनिसा 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 पांडुरंग 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 डोळ्यावर चखी थुंदी आणि चाललेत पधनिसाच्या दर्शनाला. ठुंगी लबाड लेखाचे. उगी उगी रडू नको, हं? रडू नको. मी नेऊन देतो तुझी विठ्ठलाला वानगी. खरंच? खरं म्हणजे हा चाललोच बघ. मालकासनी सांगा बी सांग, त्यासनी घेऊनच येत तुझ्या संग. हो हो घेऊनच येतो. मी वाट बघते. हो काशीबा, काय काय सांगशील? सांगेन की येऊन जा बिगी बिगी. हा येऊन जा, येऊन जा बिगी बिगी, येऊन जा बिगी बिगी. हातच शेताच्या बांधाला, हातच शेताच्या बांधाला. वाट बघतिया विठ्ठला, वाट बघतिया विठ्ठला. सावताची पोरगी, सावताची पोरगी. येऊन जा बिगी बिगी, येऊन जा बिगी बिगी. शेंगा वांगी कणस कवळी, संत्र केळी पेरू रताळी. भक्तीची धारली वानगी, भक्तीची धारली वानगी. येऊन जा बिगी बिगी, येऊन जा बिगी बिगी. दूधनी आमुचा आम्ही तुझी चाकूर, दूधनी आमुचा आम्ही तुझे चाकूर. परन्हाई भेटलो कवाच आज पातूर, परन्हाई भेटलो कवाच आज पातूर. तुला मळ्यात आणल्या बिगर आता मातूर, तुला मळ्यात आणल्या बिगर आता मातूर. आम्ही नाही राहणार उगी, आम्ही नाही राहणार उगी. येऊन जा बिगी बिगी, येऊन जा बिगी बिगी. चमत्कार चमत्कार, देवाला विठोबाला घाम सुटला. काय विठ्ठलाला घाम फुटला? काय देवाला घाम आला? किती घाम हा? त्याच्या मूर्तीला घाम सुटणं हे काही सुचिन्ह नव्हे. छे, असं कधीच कुठं ऐकलं नाही, पाहिलं तर नाहीच नाही. अहो चक्षुर्वाई सत्यम. चला प्रत्यक्षात पहा.
बघ बघ अहो पुसा निघ तरी पुसा. कपाळ पुसा. आज 4 दिवस झाले पाहतोय ना, पुसावा तेवढा जास्तच घाम येतोय देवाच्या अंगाला. आवरा लवकर. देवाच्या स्नानाची तयारी करा. देवाचा स्नान होईपर्यंत या सगळ्या लोकांना दर्शनाला लाभ सोडू नका. ठीक आहे. बाजूला दर्शन घेऊन दे. अरे अरे कोण तो? मी काशीबा, अरणगावचा काशीबा. हे एवढं द्यायचंय देवाला. काय तडकी गाजर? काय कुस्की नाचकी गाजर? माणसाची जात किती स्वार्थी आणि लबाड आहे पहा. चांगलं चांगलं आपण खायचं आणि नाचकं किटकं देवाला द्यायचं. पांडुरंग पांडुरंग तसं नव्हे. पण एक निरोप सांगायचा देवाला. चालता लावाय मोठा निरोप सांगायला देवाला. बोलित आहे तुम्हाला. हॅलो. देवा विठ्ठला, सावता माळ्याच्या पोरीनं नागून तुला हे दिलंय. तिनं तुला एक सांगावं सांगितलंय की एकदा येऊन जा बेगे बेगे. अरे हा वेळा पुन्हा दिसलाच का? चालो बाय. अहो पण मी काय गजरा ताई? कोण? गोपाळ दादा. नमस्कार 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 नमस्कार. काय गुरु, आम्हाला पंढरीनाथाची भेट होणार की नाही? आपल्याच तर दर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत. या या गजरा ताई या. घ्या दर्शन. दर्शन झालं का? दर्शन हो झालं की. मोठा चमत्कारच. काय शास्त्री बुवा, कसला चमत्कार? देवाला घाम येण्याचा ना? घामाचा तर आहेच, पण देवच दिसले नाही तुम्हाला, होय ना? तुम्हाला देव दिसणार नाही असं सावत्या म्हणाला होता. ते अगदी खरं झालं ग बाई. त्या मेल्याचीच बत्तीशी फळफळली. बत्तीशी नव्हे, तुमची पातक फळफळली. कोण? काशीबा? काय पण थोबाड झाली तिकेकांची. म्हणे देव दिसत नाही. अरे तुमच्या सारख्या पातक्यांना दर्शन घडवणं स्वतः देवानं मनात आणलं तरी त्यालाही ते शक्य नाही. काही नेणे इष्टानिष्ट देवा तुझ्यासाठी कष्ट. काही देणे इष्टानिष्ट देवा तुझ्यासाठी कष्ट. काय खुळा नाद लागला या बघा या येड्याला. फुकाट घाम गाळतो या. प्रयत्नाना पाठबळ अंतरीचे भावबळ. अरे ह्याला येड लागलं या येड. विठ्ठल विठ्ठल. अरे एकल्याने कधी हिर खाल्ली? यो मरत खंतू या की. दृढ भक्तीचे रे तत्व.
किती पाहशील रे सत्व. एक एक चमत्कारच आहे म्हणायचा. हा अहो गोमुखातून तीर्थ येत नाही, तीर्थ येणार कुठून? सारा इथलं इथं नाहीसं होते. बघा बघा पाणी लागलं. उठा उठा की. विठ्ठल 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 नामाची आबळे न भिवू सर्वथा. नामाची आबळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाच्या माथा सोटे मारू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. विठ्ठल गाऊने नाचो रंगी. 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 नामाची आबळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माथा सोटे मारू. सुखाचा सोहळा करून दिवाळी. सुखाचा सोहळा करून दिवाळी. प्रेमे वनमाळी चित्ती धरू. 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 सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. तेणे मुक्ती द्वारा ओळंगती. तेणे मुक्ती द्वारा ओळंगती. नामाची आबळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माथा सोटे मारू. नामाची आबळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाच्या माथा सोटे मारू. नामदेव महाराज आले. कोण? नामदेव महाराज. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 पंढरीनाथ विठाई हरे हरे. नामदेव महाराज मोठा चमत्कार घडला. आम्हाला देवाची मूर्ती दिसत नाही. म्हणजे म्हणता काय? आम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही. मूर्ती दिसत नाही आणि तुम्हाला? हो. गोपाळ भैया, तुम्ही हे शास्त्री बुवा ह्या सावकारीणबाई हरणगावचे प्रसिद्ध वारकरी, मग हे असं का बरं व्हावं? काही का असे ना, मी तुम्हाला दर्शन घडवितो, चिंता करू नका. देवा
तर त्याची यांना क्षमा कर, यांना दर्शन दे. देवा, माझे मागणे ते किती, दाता लक्ष्मीचा पती, दाता लक्ष्मीचा पती. तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग, तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग. तुळशी फुलांचा ताजा हार, तुळशी फुलांचा ताजा हार मी घालणार तिच्या गळ्यात ग, मी घालणार तिच्या गळ्यात ग. तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग, तू येणार तू येणार तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग. अगं पण कोण येणार? कानात सांगते येणार कोणते, कानात सांगते येणार कोणते, पुसून ग ग येड्यावाने ग येड्यावाने. मळ्याचं गाणे? हा 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 मळ्याचा धनी येणार ग आपल्या मळ्यात राहणार ग, त्याच्या संग मी खेळणार ग. गर 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 फिरणार ग, गर 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 फिरणार ग, फिरणार ग फिरणार ग फिरणार ग. तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग, तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग. काशीबा कवा आलात आणि एकलाच, आणि धनी कुठे आहेत? धनी होय? त्यासनी संग आणणार होतास ना? हो आणणार होतो, ते येणारच होते माझ्या बरोबर. मग पण पुष्कळ पाहुणे आले ग त्यांच्याकडं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काशीबा तू पुढं हो, हा मी आलोच तुझ्या पाठोपाठ. मग आता येतीलच नाही? आई आई चल उठ ना, उठ की. काशीबा, तू बी पोरा संग पोर झालास होय? धनी येणार म्हण. अगं येतो म्हणला ना तेव्हा तू येणारच. होणार आहे काशीबा? हो हो तर चल पुरे झालं. कवापासनं खाखा म्हणते तर येड आपल्याच तारत. पर आई आत्ताच नाही मी जेवत. मधीच काय विनासलं? मी जेवाय बसले आणि धनी आकडा आला तर ते आल्यावरच जेवण मी. बया बया वार का स्वान. चल गुमान. मी नाही जा. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराज, आमच्याकरता आपण किती कष्ट घेणार? आम्हाला सावता माळ्याचा शाप बांधला. सावता माळ्याचा शाप बांधला? कोण हा सावता माळी? अहो आहे असाची गाडाणी कुणपट आमच्या गावचा. स्वतःला मोठा सज्जन विठ्ठल भक्त म्हणवतो. त्याचा शाप बांधला. सावत्याचा शब्द खरा झाला. सावताचा शब्द खरा झाला? मग तो खरोखरच विठ्ठल भक्त असला पाहिजे. पण पांडुरंगा, मी याला शब्द दिलाय. माझा शब्द तू खोटा पाडणार काय? ते काही नाही. आजवर कैकदा तू या नाम्याचे हट्ट पुरवलेस. आज हा हट्ट सुद्धा तू पुरवलाच पाहिजे. आरणगावच्या वारकऱ्यांना तुझी मूर्ती दिसेपर्यंत मी हा असा तुझ्या नावाने टाहू पुढीत उभा राहणार. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा ही अशी बसून राहिली सकाळपासनं. नागू,
जेवली नाहीस? चल बाळ, जेवून घे. धनी आल्या बिगर मी नाही जेवणार. धनी? अहो आपल्या मायाचा धनी, पंढरपूरचा विठ्ठल. अगं वेडे, तो तर साऱ्या त्रिभुवनाचा धनी आहे. तोच हाकडे येणार आहे. पण इथे आहेस की तो? हातच आहे. कुठं? बघावं तिथे आहेस तू. मग कधी कुठे दिसत नाही तो. हाय म्हणताय सहन दिसत नाही, हे कसं? या फुलात वास आहे ना? तर विठ्ठलासाठी तुलत वासाची फुलं. पण यातला वास तुला दिसतो का? नाही ना. तसंच आहे त्या विठ्ठलाचं. तो देव आहे. मला ठाव आहे तो देव आहे. पर देव असला म्हणून काय झालं? त्याला का आकडे यायला होत नाही? कसा येणार? कसा भेटणार? बघा येते का नाही? येणारच तो आपल्या मायात. खोळी कुठली? उठ. चल खाऊन घे. धनी आल्या बिगर मी नाही हात न उठणार. विठ्ठल आल्या बिगर मी नाही खाणार. हो हो खाणार. नाही दर्शन झालं तरी मी खाणार. सांगितलं ना मगाशी. अहो तुम्ही पातकी दुराचारी दुसरं काय करणार? मी पातकी? हो. जी भागून बोला शास्त्री बुवा. अहो गोपाळ दादा, शास्त्री बुवा काय हे ऐकेल कोणीतरी? आपण सगळे चिखलात लोळतो आहोत. चला चंद्रभागेत डुबकी मारूया, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन तेव्हाच होईल. कधी दर्शन होणार नाही. चला. हे काय? या पाचक्यांची सावली पडल्यामुळं आता आम्हा ग्रामस्थानाय पांडुरंगाचे दर्शन होईन असं झालं आहे. असं मुलखा वेगळं वेड कधी नव्हतं पाहिलं बाई. कोण कुठला देव आता कसा येणार देवालाच ठाव. नागू, एवढा रस घे बाई. न ग मला. विठ्ठल आल्यावर त्याच्या संगच घेऊन. अगं कुठला विठ्ठल येणार? वेड का लागलाय तुला? वय तो येणार 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 ग. पांडुरंगा, तुझी लीला आगाध आहे. पांडुरंगाची नव तुमचीच लीला अशी भोवती. तुम्ही पोरीला काय बाय सांगितलं सा? आता दावा हेला इट्टल काशीबा आणि तू विहिला चित्तावलंच. मला इट्टल येणार. खरंच येणार ग त्यो? येतोय म्हणाला ना? होय ना रे काशीबा? नामदेव महाराज, तुम्ही तरी सांगा काही नामदेवांना. आज 3 दिवस झाले हे असे उभे आहेत. नामदेव दादा, काय मांडलंय हे? आरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही आणि ती त्यांना दाखवण्याचा तुम्ही हट्ट धरलात. होय, विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे. अरे पण हे काय? मलाही देवाची मूर्ती दिसेनाशी झाली.
ते पहा, ते पहा, देवलात ना देव चालले, ते पहा. खात्रीनं हा सारा प्रभावच्या अरंगाचा सावताचाच असला पाहिजे. नागू, नागू, माझी चिमणी डोळे उघडून बघा ना बी. अहो, हकडं पोरीच्या डोळ्यात परान आलंय आणि तुम्ही तकडं डोळा मिटून गुमान काय बसलाय? मग मी करू तरी काय? पांडुरंगा, विठ्ठला, पंढरीनाथा, माझ्या या एकुलत्या एक पुरीचे प्राण पणाला लावून तू माझं सत्व बघतोस का रे? वैर आहे का रे तुझे माझे देवा? लेकराचा केव्हा कैचा येना, दीन दयाघन म्हणविषयी वाया, काय जाय लया ब्रीद तुझे, अंतरी सदाचा भरोसा तुझा, तुझ्या विण तुझा कोणच राहता. इतकं आलं, धनी आलं, आई, फुलं, माझी फुलं. नागू, नागू, पुरीला वाद झालाय जणू. वाद्याला तरी बोलवू ना. सावताबा, सावताबा, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आले. काय नामदेव नांदेव आलेत? सावताबा, हा हा हा, आले घरा संत जन, झाले सफल जीवन. ज्ञानदेवा, नामदेवा, अगदी वेळेवर आलात. माझ्या पुरीचे प्राण वाचवण्यासाठी जणू तुम्ही इकडे धावलात. पुरीचे प्राण? तो काय सांगू नामदेवा, हा 3 दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हट्ट घेऊन बसली आहे. पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठलाच्या भेटीसाठी हट्ट, एवढ्या बालवयात. धन्य धन्य. आई, आलं का ग विठ्ठल? येतील, आता येतील. हा नामदेव महाराज, देव म्हण तुम्हा संग बोलतो, तुमचे समदे लाड पुरवतो. तुम्हीच माझ्या लेकराचा हट्ट पुरवा, पुरीला एकटल द्यावा. करा एवढी कृपा आमच्यावर. हे आमच्या काळजाचा तुकडा. बाबा, अजून कसं विठ्ठल आलं नाही? विठ्ठला, पांडुरंगा, त्या दांभिक लोकांना दर्शन करवण्याचा खुळा हट्ट धरला, त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसेनाशी झाली. पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमणा जीव, या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या हाकेला धावून आलंच पाहिजे. कुठं आहेस तरी कुठे तू? कुठे गुंतलास ही पंढरीच्या राया? सांडसी का माया पांडुरंगा, भक्तांचा कैवारी, नाथानाथांचा सत्य संकल्पाचा दाता तूच. येऊ दे करुणा, व्याकुळला चाना, घाली प्रेम पाना विठाबाई. आलं का विठ्ठल? आलं का? नाही बाळ, आज या नाम्याची सारी पुंडाई पांगडी पडली. बाबा, बाबा, विठ्ठला, विठ्ठला, पाहिले वस्तू मात्री जाण, ध्यान ते निर्गुण निराकार, सगुण स्वरूपी परंतु विठ्ठला, आज कोठे तुला पाहू डोळा. या माझ्या पुरीला तुझी भेट कशी रे करू? हा माझा भक्तीचा मळा पडे ओस, लागे तुझा सोस ताणुल्याला. शून्य हे ब्रह्मांड, शून्य दाही दिशा, जीव वेडा पिसा तुझ्या विड. करुणा सागरा दडला असं कोठे, नाही सत वाटे त्रिभुवनी. विठ्ठल, विठ्ठल. पण तू त्रिभुवनात कुठे नसलास तरी माझ्या हृदयात खास आहेस. अखंड नांदसी हृदय मंदिरे, तेथून बाहेर येई वेगे.
बाबा बाबा धनी आलं उठा. देवा, किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी. माझ्या पुरीचा हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही सगुण स्वरूपात धावून आलात. असा मूर्तिमंत भोळा भाव आणि तुझ्यासारखा साक्षात उज्ज्वल कर्मयोग यांनी भरलेल्या भक्तीच्या मळ्यात माझा वास अखंड राहील. राधा पंढरीचा, राधा पंढरीचा, हरी माझा आला, हरी माझा आला. मला भक्तीचा फुलला, मला भक्तीचा फुलला, अमृताने नाला, अमृताने नाला. नवते जाने फुलला, नवते जाने फुलला. ना तुलना भाग्याला, ना तुलना भाग्याला. राधा पंढरीचा, हरी माझा आला. राधा पंढरीचा, हरी माझा आला. मोर मुकुट शिरी कटी पितांबर, मोर मुकुट शिरी कटी पितांबर. तुळशीच्या माळा गळा, तुळशीच्या माळा गळा. भाळी कस्तुरीचा टिळा, भाळी कस्तुरीचा टिळा. वनमाळी नटला, वनमाळी नटला. राधा पंढरीचा, राधा पंढरीचा, हरी माझा आला, हरी माझा आला. राधा पंढरीचा.